आता मी हयसर ना 2 मिनिटं झाकण न ठेवता शिजून घेतलंय. नमस्कार, स्वयंपाक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मालवणी लोकांचा आवडता पदार्थ सुक्की मोरी. तर हा पदार्थ मी तुम्हाला मालवणी भाषेतूनच दाखवणार आहे. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. हय ना मी 4 ते 5 मोरी मासो कापून घेतलेलो असा आणि ह्यो मासो घेताना ना त्या मासेवाली बाईकडसूनच कापून घ्यायचं, कारण ह्याला एक वरती साल असतं अशी ते लोक व्यवस्थित साल काढून असे एवढे मोठे तुम्हाला तुकडे करून देतात. म्हणजे मोरी मोठी असेल छोटी असेल त्याच्यावर ते अवलंबून असतं या. तर असे तुकडे असतात. मी एक तुमका दाखवूक ठेवलं आहे आणि ह्याचे मग आम्ही असे लहान तुकडे करतो. असे मी आता याचे 2 तुकडे करणार आहे आणि बाकी सगळे ना मी असे तुकडे करून घेतलेले आहेत. दुसरा म्हणजे काय, ह्यो मासो आणल्याच्या नंतर अगदी 4 वेळा तरी 4 ते 5 वेळा तरी पाण्यात चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं, कारण की एका एक उग्रवास असता तो येऊ नये म्हणून. तर पहिल्यांदा ना मी आता आपण मॅरिनेट करून घेऊया. तर त्यासाठी मी लावते आता व्हिनेगर, पण तुम्ही कोकमाचं आगळ किंवा लिंबूचं रससुद्धा लावू शकताच, पण मी आता व्हिनेगर लावते. आता मी लावते हिरवी चटणी. याच्यात सगळं असा आलं लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पुदिना सगळं असा. हळद टाकते, अर्धा चमचा मी हळद टाकून घेते. मीठ टाकून घेते. आपण ही सुकी बनवतलो ना, आधीच मीठ टाकून घ्यायचा. आता ह्या मिक्स करून घेऊया. आता मी हे सगळं व्यवस्थित लावून घेतलंय. आता एका अर्धा तास आपण असंच ठेवून देऊया. हे मी बाजूक ठेवते. आता आपण ना वाटण्यासाठी काय काय घेतलं आता बघूया. तर हा मी 1 वाटी सुका खोबरा घेतलाय, 1 वाटी ओला खोबरा घेतलाय, 3 कांदे घेतलाय, 10-12 पाकळ्या लसणाचे घेतलंय, 1 इंच आल्याचं तुकडो, 2 दालचिनीचे तुकडे, अर्धा चमचा बडीशेप, अर्धा चमचा धने, थोडीशी खसखस, 6-7 हे टाकलंय मी आपलं लवंग आणि 10-12 काळी मिरी. आणि ह्या सगळ्यांना मी थोडेसे तेलावरती भाजून घेतले. आता ह्या आपण मिक्सरात बारीक वाटून घेऊया. तर हे आता मी ना बारीक वाटून घेतलं एकदम असं. तर याच्यात अजून मेन एक वस्तू टाकूची लागता, ती म्हणजे ओल्या खोबऱ्याची कातळे किंवा तुम्ही काप म्हटलंस तरी चालत, आम्ही एका कातळे म्हणतो. तर हे ओल्या नारळाचे असे मी तुकडे करून घेतले. हे आपणाक वरसून टाकूचे आहेत. आता आपण मोरी बनवून घेऊया. आता आपण मोरी बनवून घेतो. तर मग इथं कढई टाकून आता आपण तेल टाकून घेऊया. तेल जरा जास्त घालतोय, कारण सुकी मोरी तर वाईच तेल जास्त व्हाया. आता या गरम करून घेऊया. तर तेल आपलं तापला, अर्धा चमचो जिरा घालताय, पाव चमचो हिंग घालायचो, आणि हय ना मी मसनीत कांदो आणि टोमॅटो बारीक करून घेतलंय. एक मोठं कांदो आणि एक मध्यम आकाराचं टोमॅटो घेतलं. आता हे कांदो आपण चांगलं भाजून घेऊया. त्याच्यात मीठ घालतंय आपण. मोरीत मीठ घातलेला असा, म्हणजे ह्या पटकन आपला कांदा आणि टोमॅटो पटकन भाजात. आता याच्यात मी लाल मिरची पावडर घालते, कलर येऊ ना म्हणून.
चांगला परतवून घेतलंय. गॅस बारीक करतोय. आता 2 चमचे मालवणी मसाला घालतोय. आणि वाटणात आपण सर्व अख्खे मसाले घातलं, त्याच्यामुळे गरम मसाला पावडर घालायची गरज नाही. आता ह्याचं आपण वाटण करून घेतलं त्या घालूया. ह्या चांगला आपण परतून घेऊया. आता गॅस बारीक करून घेतलाय आणि वरसून झाकण ठेवचा आणि 4-5 मिनिटं तरी चांगलं आपण वाफवून घेऊचा. आणि हा मी एका साईड जिलाटी चिकन बनवलं. आपण तयार झाला. आता हे आपण 3-4 मिनिटं ह्यो छान सगळा मसाला वाफवून घेतलं. याच्यात आता आपण ही मोहरी घालून घेऊया. सर्व एकदम असं एकदम मिक्स करून घेऊया. आता ही आपण सुकी मोहरी बनवतो ना, याच्यात जास्त पाण्याचा वापर नाही करायचो. याच्यात आता जा ह्या वाटणाचं पाणी असं ना, त्याच मी मिक्सर धुवून घेतलंय आणि तेवढाच पाणी याच्यात घालतोय. परत एकदा मिक्स करून घेऊया चांगला. गॅस जरासं मी मोठं करून घेतलंय, म्हणजे मध्यम गॅस असा. ह्यात आता आपण घालतलो हे नारळाचे कातळे. म्हणजेच काय तर नारळाचे ओल्या नारळाचे काप करून त्याचे छोटे छोटे तुकडे केलेले असं. तर हे पण ह्यात मिक्स करून घेऊया. तर याच्यात मेन आपली एक वस्तू म्हणजे कोकमा, सोला म्हणतात आमच्याकडे एका. ती मी जवळजवळ 7-8 तरी घातले, तुकडे करून घातले बारीक. आता हे परत एकदा मिक्स करूया. आता याच्यावर झाकण ठेवते आणि अगदी बऱ्यापैकी 5 ते 6 मिनिटं मध्यम गॅस करायचो आणि चांगला शिजवून घ्यायचा. आता मी मोहरी ना हे 5-6 मिनिटात शिजून घेतले. पण बघूया झाकण काढून. आणि मध्ये एकदा ना मी परतून सुद्धा घेतलंय, कारण की खाली लागा शकता ना, म्हणून सुकी मोहरी आहे ना. एकदा परतून घेतलंय, तशी तुम्ही पण एकदा परतून घ्यावा. आपण तेवढाच पाणी वाटणाचं घातलेलं आणि त्या मोहरीत थोडं पाणी सुटतं, त्याच्यामुळे ती थोडा त्याच्यात पाणी इलेला असा मोहरीचा. आणि झाकण न ठेवता 2 मिनिटं शिजून घेऊया, म्हणजे आतलं पाणी पण आटून जाईल आणि आपली मग सुकी मोहरी शिजून तयार होते. आता मी हयसर ना 2 मिनिटं झाकण न ठेवता शिजून घेतलंय. आणि बघा एकदम कलर मस्त, एकदम छान लाल लाल कलर इलेला असा. परतून घेतलंय एकदा. आता आपली हा मोहरी एकदम बऱ्यापैकी शिजलेली असा. आपण भाकरी वांगडा भाता वांगडा खाऊ गा होई ना. मी थोडंसं पाणी ठेवलंय. गॅस बंद करूया आणि वरसून ना भरपूर कोथिंबीर घालूया. आपली मालवणी मोहरी बनवून तयार असा. एकदा नक्की बनवून बघाच आणि कशी झाली ती कमेंटमध्ये लिहू विसरा नको.
ह्यो मासो ना भरपूर पौष्टिक असता. ज्यांका रक्त कमी असता त्यांका जर तुम्ही शिजवून घातलास तर बऱ्यापैकी रक्त ह्याने पटकन वाढता आणि ह्यो खूप पौष्टिक असा मासो. एकदा ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा. जर तुमका व्हिडिओ आवडलो असात तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करू विसरू नका. धन्यवाद.